मित्रांनो, आईच्या छायेत वाढलेली पिल्लं एक दिवस पंख पसरणारच. घरटं सोडणं हा विश्वासघात नसतो, तो तर आयुष्याचा नियम असतो. पण गंमत बघा ना माणसांची. जवळ राहून रोज विचारपूस करणं सवय वाटू लागतं आणि लांबून येणारा पैसा कर्तृत्व ठरतो. मायेची किंमत कधीच मोजली जात नाही, ती गृहीत धरली जाते आणि कष्टाने कमावलेली रक्कम कौतुकाच्या शब्दात मोजली जाते. आईच्या शांत डोळ्यातला ओलावा कुणाला दिसतच नाही, कारण त्याला किंमत लावता येत नाही आणि मोजताही येत नाही. ती रोज स्वतःला मागे ठेवते, फक्त मुलांचं भविष्य पुढे जावं म्हणून. आपण मोठे होतो, पण तिच्या जगातली जागा मात्र आपण हळूहळू कमी करत जातो. तिचं प्रेम कधी हिशोब मागत नाही, ना अपेक्षांचं भार टाकत. फक्त मनातून एवढंच म्हणत राहतं, फक्त तू सुखी राहा एवढंच पुरेसं आहे मला. आणि शेवटी इतकंच खरं ठरतं. आईपासून दूर जाऊन माणूस मोठा होतो, पण आईच्या जवळ राहूनच माणूस खरा माणूस बनतो. आईच्या मायेची ऊब शब्दात कधीच मावणार नाही, कारण ती प्रत्येक श्वासात मिसळलेली असते. तिच्या शांत सहनशक्तीतच आपली ताकद लपलेली असते. ती थकत नाही, फक्त आपण सुखी आहोत याची खात्री करत राहते. आपण विसरलो तरी आठवत राहते, रोज प्रत्येक क्षणी. तिचं प्रेम मागणं नसतं, ते आपोआप वाहत राहतं. आई असणं म्हणजेच स्वतःला झिजवत दुसऱ्याला घडवणं असतं. आणि एक दिवस कळतं की जग जिंकलं तरी आईच्या कुशीतली ती शांतता कशातच सापडत नाही. आई आहे तोवर आयुष्य अपूर्ण नाही. आई आहे तोवर घरातला दिवा कधीच विझत नाही. ती हसली की आयुष्याला अर्थ मिळतो, आणि ती रडली की सगळं जग थांबल्यासारखं वाटतं. जग कितीही मोठं जिंकलं तरी आईच्या मायेपुढे आपण नेहमीच लहानच असतो. आई असते तेव्हा आधार शोधावा लागत नाही. ती नसली की सगळ्या जगाचं ओझं मात्र अचानक जड होतं. तिच्या नावातच शांतता असते, तिच्या स्पर्शातच घरपण असतं. म्हणून आयुष्य कितीही पुढे गेलं तरी मन मात्र शेवटी आईकडेच परत येतं.